नमस्कार मित्रांनो, सचिन मुरारी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती करण्यासाठी जाहिराती अपलोड होत आहेत. त्यापैकी काही जाहिराती पाहूया. जाहिरात क्रमांक 1. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक भरती करण्यासाठी जाहिरात. घोणसरी ग्रामविकास मंडळ, मुंबई. रजिस्टर नंबर F-3698 मुंबई संचलित. अवी फडणीस माध्यमिक विद्यामंदिर, घोणसरी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शासनाने शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम दिलेल्या पवित्र प्रणाली 2023 मार्फत शिक्षण सेवक भरती करण्यासाठी जाहिरात देत आहोत. अनुक्रमांक 1. वर्ग इयत्ता 6वी ते 8वी. पदसंख्या 1. शैक्षणिक अर्हता BA B.Ed, विषय मराठी. अनुक्रमांक 2. वर्ग इयत्ता 9वी ते 10वी. पदसंख्या 1. शैक्षणिक अर्हता BA B.Ed, विषय इंग्रजी. वरील 2 पदे भरण्यासाठी विजा 1 व खुला राखीव 1 असे आरक्षण आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 टेट प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी पवित्र प्रणाली http://tet2022 mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे. असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन प्राधान्यक्रम निवडू शकतील. टिप 1. TET बोगस प्रमाणपत्र यादीत नाव नसावे. 2. TET टेट प्रमाणपत्र व शैक्षणिक कागदपत्रे बोगस निघाल्यास भरती रद्द करण्यात येईल. 3. सदर भरती प्रक्रिया ही शासन नियमांच्या अधीन राहून होणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ॲडव्होकेट अप्पाबा राणे, अध्यक्ष, घोणसरी ग्रामविकास मंडळ, मुंबई. श्री गंगाराम स. राणे, सचिव, घोणसरी ग्रामविकास मंडळ, मुंबई. जाहिरात क्रमांक 2. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. मान्य दिनांक 4/1/2024. संस्थेचे नाव एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड प्रायमरी. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड या व्यवस्थापनच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील. अनुक्रमांक 1. प्रवर्ग अनुसूचित जाती. महिला साठी जागा आहेत 40. माजी सैनिकासाठी 20 जागा आहे. अंशकालीन 13 जागा. प्रकल्पग्रस्त 7 जागा. भूकंपग्रस्त 3 जागा. खेळाडू 7 जागा. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे 43. अशी एकूण अनुसूचित जातीसाठी पदे आहेत एकूण 133. अनुक्रमांक 2. प्रवर्ग अनुसूचित जमाती. महिलांसाठी 53 जागा. माजी सैनिक 26 जागा. अंशकालीन 18 जागा. प्रकल्पग्रस्त 9 जागा. भूकंपग्रस्त 4 जागा. खेळाडू 9 जागा. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे 57. अशी एकूण अनुसूचित जमातीसाठी 176 पदे आहेत. अनुक्रमांक 3. अनुसूचित जमाती पेसा. आरक्षण निहाय रिक्त असलेल्या पदापैकी सर्व पदे आरक्षण निहाय 0 दिलेले आहेत. तसेच समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदेसुद्धा 0 आहेत. म्हणजेच एकूण पदे 0 आहेत अनुसूचित जमाती पेसासाठी. अनुक्रमांक 4. विजा अ. महिलासाठी 11 आहे. माजी सैनिकासाठी 5 आहेत. अंशकालीन 4. प्रकल्पग्रस्त 2. भूकंपग्रस्त 1. खेळाडू 2. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे 11. अशी एकूण पदे विजा अ साठी 36 पदे आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 5. भज ब. आरक्षण निहाय रिक्त पदामध्ये सर्व पदे 0 दिलेली आहेत. तसेच समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे सर्व पदे 0 आहेत. म्हणजेच एकूण पदे 0 आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 6. भज क. महिलासाठी 1 आहे. आणि त्यानंतर आरक्षण निहाय बाकी पदे बघितल्यास सर्व 0 आहेत.
समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदेसुद्धा 0 आहेत, त्यामुळे एकूण पदे 1 आहे. अनुक्रमांक 7 भ ज ड आरक्षणनिहाय रिक्त पदामध्ये सर्व पदे 0 आहेत, तसेच समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदेसुद्धा 0 आहेत, म्हणजेच एकूण पदे 0 आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 8 इतर मागासवर्गीय आरक्षणनिहाय पदे 0 आहेत, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदेसुद्धा 0 आहेत, म्हणून एकूण पदे 0 आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 9 प्र महिलांसाठी 1 आहे, माजी सैनिक 1 आहे, अंशकालीन 0 आहेत, प्रकल्पग्रस्त 0, भूकंपग्रस्त 0, खेळाडू 0, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित पदे 1, त्यामुळे एकूण पदे प्रसाठी 3 पदे आहेत. अनुक्रमांक 10 EWS महिलांसाठी 26 पदे आहेत, माजी सैनिक 13, अंशकालीन 9, प्रकल्पग्रस्त 4, भूकंपग्रस्त 2, खेळाडू 4, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदे 30, अशी एकूण पदे EWS साठी 88 पदे आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 11 खुल्यामध्ये महिलांसाठी आहे 167 जागा, माजी सैनिक 86, अंशकालीन 56, प्रकल्पग्रस्त 28, भूकंपग्रस्त 10, खेळाडू 28, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदे 186, अशी एकूण खुल्यामध्ये पदे दिलेली आहे 561. त्यानंतर आहे दिव्यांगासाठी 4% आरक्षण दिलेलं आहे. त्यामध्ये अस्थिव्यंग 1% 10 जागा, कर्णबधीर 1% 10 जागा, अंध किंवा अल्पदृष्टी 1% 10 जागा. त्याच्यामध्ये दिलेलं आहे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी अँड मल्टिपल डिसॅबिलिटी 1%, ID मीन्स इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी 10 जागा आहेत, MD मीन्स मल्टिपल डिसॅबिलिटी MD 10 जागा, एकूण जागा 50. त्यानंतर आहे अनाथासाठी 1% आरक्षण आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे अनाथ संस्थात्मक 5 जागा, अनाथ संस्थाबाह्य 5 जागा, अशा एकूण अनाथासाठी 10 जागा दिलेल्या आहेत. अनुक्रमांक 12 एकूण जर जागा बघितल्या प्रवर्गानुसार तर महिलांसाठी 299 आहे, माजी सैनिकासाठी 151 आहे, अंशकालीन 100 जागा आहे, प्रकल्पग्रस्त 50, भूकंपग्रस्त 20, खेळाडू 50, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदे आहेत 328, असे एकूण एकंदरीत पदे आहे 998. त्याचप्रमाणे सर्व पदाचा तपशील जर घेतला आपण, अनुसूचित जाती 133, अनुसूचित जमाती 176, त्यानंतर अनुसूचित जमाती पेसा 0, विजा 36, भजब 0, भजक 1, भजड 0, इमाव 0, विमाप्र 3, EWS 88, खुला 561. या सर्व जागा जर आपण जोडल्या तर 998 जागा होतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड प्रायमरी या संस्थेमध्ये आपण पाहिलेला आहे. जाहिरात क्रमांक 3 संस्थेचे नाव ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे, तालुका कराड, जिल्हा सातारा, संचलित मराठी माध्यमांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षण सेवक नेमणे आहेत. अनुक्रमांक नंबर 1 विभाग माध्यमिक विभाग अनुदानित शिकवण्याचे माध्यम मराठी, विषय व पदसंख्या गणित 1, विज्ञान 1, इयत्ता 9वी ते 10वी, शैक्षणिक अर्हता BSc B.Ed, संभाव्य पदे 2. अनुक्रमांक नंबर 2 विभाग माध्यमिक विभाग अनुदानित शिकवण्याचे माध्यम मराठी, विषय व पदसंख्या सर्व विषय 1 पद, इयत्ता 6वी ते 8वी, शैक्षणिक अर्हता HSC D.Ed, TET पेपर 1/CTET पेपर 1, संभाव्य पदे 1. अनुक्रमांक नंबर 3 विभाग उच्च माध्यमिक विभाग 40% अनुदानित शिकवण्याचे माध्यम इंग्रजी मराठी, विषय व पदसंख्या इंग्रजी 1 पद, सचिवीय कार्यपद्धती व सहकार 1 पद,
इयत्ता 11वी ते 12वी. शैक्षणिक अर्हता MA/BEd/M.Com B.Ed. संभाव्य पदे 2. अनुक्रमांक नंबर 4. विभाग उच्च माध्यमिक विभाग 20% अनुदानित. शिकवण्याचे माध्यम इंग्रजी. विषय व पदसंख्या जीवशास्त्र 1 पद इयत्ता 11वी ते 12वी. शैक्षणिक अर्हता MSc B.Ed. संभाव्य पदे 1. आरक्षण दिलेलं आहे. अनुसूचित जातीकरिता 2 जागा, विजाला 1 जागा, खुल्यामध्ये 3 जागा आहे. अशी एकूण पदे 6 आहेत. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीद्वारे वैयक्तिक माहिती 9वी ते 10वी, 11वी ते 12वी स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील. इच्छुक व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. संकेतस्थळ mahateacherrecruitment.org.in. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2018/ प्रकल्प क्रमांक 397/TNT 1 दिनांक 7 फेब्रुवारी 2019. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023/ प्रकल्प क्रमांक 174/TNT 1 दिनांक 21 जून 2023 नुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. टिप: वरील रिक्त पदांसाठी पवित्र प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवारांची नावे कळविली जाणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नये. श्री बाबूराव रामचंद्र यादव, सचिव, ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळे, तालुका कराड, जिल्हा सातारा. ॲडव्होकेट श्री आनंदराव जयसिंगराव पाटील, अध्यक्ष. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.